नमस्कार. मी शरद पोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मला गेले काही महिने काही वर्ष राजकारण्यांबद्दल काही प्रश्न पडतात. म्हणजे आणि हे सर्वच राजकीय पक्षांबद्दल मी बोलतोय बरं का. आणि मी मुळात कुठल्याही राजकीय पक्षाला बांधलेला नाही. पूर्वी होतो, आता नाही, कारण माझी आता इच्छाच मेली. तर हे सगळे राजकारणी आणि यांची भाषा ह्या विषयावर मला आज जरा बोलावंसं वाटते. म्हणजे गेले कित्येक दिवस बोलावंसं वाटते, पण प्रश्न पडतात, बोलून काही उपयोग आहे का, आपल्या बोलण्याने काय फरक पडणार आहे. पण तरीसुद्धा आज बोलायची खूप इच्छा झाली, कारण भयानक पद्धतीने असंस्कृतपणाच्या सगळ्या सीमा ओलांडून हे सगळे राजकारणी लोक गलिच्छ भाषा वापरतात, असंस्कृत भाषा वापरतात. यांचा अभ्यास नाही, यांचं वाचन नाही. टी व्ही तर हल्ली बातम्या लावायची इच्छाच होत नाही. इतकं घाण बोलतात, इतकं घाण. सकाळी 9 वाजल्यापासून. आणि म्हणजे कळतं की आपल्याला ह्यांचा कुठलाच अभ्यास नाही आहे, त्याच्या पाठीमागे कुठली विचारसरणी नाही, कुठला विचार नाही, फक्त आणि फक्त आपला फायदा. बरं, एक पॉलिटिशियन दुसऱ्या पॉलिटिशियनला जेव्हा तो हा कसल्या घाणेरड्या शिव्या देतो, महाराष्ट्र कुठे घेऊन चालला आहे, ह्यांनी राजकारण कुठल्या लेवलला आणून ठेवलं आहे, असं हा पॉलिटिशियन म्हणजे ए पॉलिटिशियन बीला म्हणतो, तेव्हा मला गंमत वाटते की ए पॉलिटिशियननी हजारो शिव्या ऑलरेडी देऊन झालेल्या आहेत. तर तो बीच्या शिव्या देण्यांवर जेव्हा वक्तव्य करतो किंवा बीच्या शिव्या देण्या ह्या असंस्कृत आहेत असं जेव्हा हा म्हणतो ए, तेव्हा ह्या एच्या डोक्यामध्ये असं येत नाही का हो की आपण पण अशाच काय ह्याच्यापेक्षा भयानक शिव्या देऊन झालेल्या आहेत, तर आपल्याला काय अधिकार आहे. म्हणजे राम गणेश गडकऱ्यांच्या एकच प्यालामधलं एक फार छान वाक्य मला या सगळ्या पॉलिटिशियनना बघितल्यानंतर आठवतं. ते म्हणतात, म्हणजे एक सकाळी माणूस एका दारू पिणाऱ्याला सांगत असतो की दारू पिणं कसं वाईट आहे. ते सगळं ऐकून घेतो दारुड्या तो, आणि मग शेवटी त्याला म्हणतो, अरे रात्रीच्या दारूचा वास ज्याच्या तोंडाचा सकाळी पण जात नाही त्यांनी मला दारूबद्दल प्रवचन देऊ नये. म्हणजे जो प्रवचन देणारा असतो ना, सल्ला देणारा, त्याने रात्री इतकी प्यालेली असते की त्याच्या तोंडाला सकाळी वास येत असतो दारूचा. तसं या सगळ्या राजकारण्यांना मला अशी गंमत वाटते की ते असा विचार करत नाहीत का की यांनी कुठं नेऊन ठेवलं आहे, की इतक्या घाण शिव्या देतात, ही संस्कृत भाषा आहे का. आणि मग हे सगळं म्हणत असताना ते कधी असा विचार करत नाहीत का की आपण पण अशा शिव्या देतो, आपण पण अशीच असंस्कृत भाषा याच्या आधी अनेक वेळेला असंख्य वेळा वापरलेली आहे. महापुरुषांबद्दल वापरली आहे, स्त्रियांबद्दल वापरली आहे. आपण कुठल्याही स्त्रीला कुठल्याही पक्षाच्या कधी सोडलेलं नाही आहे, असं ह्यांच्या मनात कधी येत नसेल का. मग तरीसुद्धा हे बिनधास्तमध्ये कसं काय त्यांना बोलू शकतात. दुसरा मुद्दा, हा ए राजकारणी बी राजकारण्याला म्हणतो की तो भ्रष्ट आहे. तर मला एक गंमतच वाटते की या ए राजकारण्याला असं कधी आत्मचिंतन करताना वाटत नसेल का की माझ्याकडं जी माया मी जमवलेली आहे, काही हजार कोटी रुपये, हे काय मी सचोटीने जमवलेले आहेत का. नाही ना. मग मला ह्याला भ्रष्टाचारी म्हणण्याचा खरंच नैतिक अधिकार आहे का. म्हणजे शिव्या देतो तो, मी म्हणणं हा कसा काय घाणेरडा शिव्या देतो, असंस्कृत, हा किती भ्रष्टाचारी आहे, यांनी कसे पैसे खाल्लेत, यांनी काय केले. अरे तुम्ही काय केलेत. सध्याच्या राजकारणामध्ये आता भ्रष्ट नसलेला राजकारणी शोधा आणि 1000 रुपये बक्षीस मिळवा अशी जाहिरात करावी लागेल. 1000 कशाला, 50,000चं जरी बिनधास्त बक्षीस लावू शकतो आपण. कारण भ्रष्ट नसलेला राजकारणी आत्ताच्या काळात कुठल्याही पक्षातला शोधूनच सापडणार नाही. 101% मला गॅरंटी आहे त्याची.
का इतके गलिच्छ, इतके इतके असे खालच्या पातळीवरती सगळे राजकारणी का आले, जे देशाचं, राज्याचं, आपल्या बाजूबाजूच्या समाजाचं नेतृत्व करतात, समस्या मांडतात. कुठल्याही पार्टीच्या, कुठल्याही राजकीय नेत्याला सामान्य माणसाने भेटून काही काम सांगावं, तर माझा असा अनुभव आहे की जोपर्यंत तुम्ही जे काम घेऊन जाता त्या कामातून त्या पॉलिटिशियनला कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नसेल तर तो त्या कामाकडे दुर्लक्ष करतो. तो ते काम करतच नाही. त्याच्यातून तो पहिला विचार करतो की हे जे काम घेऊन आलेत ही माणसं, तर ह्या माणसांच्या ह्या कामातून मला किती पैसे मिळणार आहेत. ते जर काही मिळणार असतील, बरं ते 700-500 रुपये मिळून त्यांना चालत नाही, त्यांची पोटं तशी भरत नाहीत. त्यांना लाख आणि कोटीमध्येच लागतात. का असं झालं असेल? 79 वर्षामध्ये राजकीय नेत्यांची इतकी पोझिशन, इतकी त्यांची अवस्था इतकी खालावली का असेल? काय कमवलं आपण या 79 वर्ष लोकशाही राष्ट्रामध्ये, संविधानानुसार, घटनेनुसार चालणाऱ्या या राष्ट्रामध्ये? का एकाही राजकारण्याला शिक्षा झालेली आम्हाला कधी दिसतच नाही. राजकारणी पकडले जातात. म्हणजे मला गंमत वाटते की एक मुख्यमंत्री असतो, हा मुख्यमंत्री एका दुसऱ्या पॉलिटिशियनला एका मोठ्या भ्रष्टाचारामध्ये, वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकवतो. मग हा मुख्यमंत्री असतो तेव्हा ह्याला तो जेलमध्ये पाठवतो. मग 100 दिवस, वर्ष, 1.5 वर्ष, 6 महिन्यानंतर हा पॉलिटिशियन जामिनावर बाहेर येतो. मग हा जामिनावर बाहेर आल्यानंतर आता ह्याची सत्ता गेलेली असते. मग परत तो सत्तेवर येतो आणि मग ह्याला जे 1, 2 वर्ष, 6 महिने जे काही जेलमध्ये पाठवलेलं आहे, हाच ह्याच्याबरोबर मंत्री म्हणून येऊन बसतो. मला म्हणजे काय कळतच नाही. मोठमोठे आरोप केले जातात. आपण अनेक पॉडकास्टमधनं असे अनेक वकिलांच्या मुलाखती बघतो. ते सगळे पुराव्यांच्या फायली घेऊन बिचारे सगळ्या पॉडकास्टमधनं, पत्रकार परिषदांमधनं सांगत असतात की हे सगळे पुरावे आहेत आमच्याकडे, या मंत्र्याबद्दल, या राजकारण्याबद्दल, या आमदाराबद्दल, या खासदाराबद्दल सगळे पुरावे आहेत आमच्याकडे. आम्ही कोर्टामध्ये जातो आहे, आम्ही PIL दाखल केले, आम्ही हे केलं आहे. शिक्षाच होत नाही हो. निर्लज्जासारखे फिरत असतात सगळेजण. भयान परिस्थिती आहे. खरंच लोकशाही, अशी लोकशाही आपल्याला अपेक्षित होती का? ही अशी लोकशाही आपल्याला अपेक्षित आहे का? जी सिस्टीम आपण लोकशाहीची आणि ज्या लोकशाहीमध्ये जी आपण स्वीकारलेली आहे, ही सिस्टीम खरंच योग्य आहे का? ही कधी बदलली जाणार आहे की नाही? कधीच बदलली जाणार नाही का? हे कुठं चाललं आहे? एकाही नेत्याकडं बघून असा आदर वाटतच नाही हो. एकाही नेत्याकडं बघून आदर वाटत नाही. गेल्या 20-25 वर्षातले तर नेते म्हणजे काही अपवाद आहेत, नो डाऊट, पण त्या अपवाद असलेल्या लोकांचं काहीच चालत नाही. फार भयानक परिस्थिती आहे. हे कसं सुधारायचं सगळं? माझे जे काही आमदार, खासदार किंवा जे काही माझे ओळखीचे असतात त्या सगळ्यांना मी भेटलो की नेहमी हे विचारतो. त्यांना मी हे सांगायचा प्रयत्न करतो की काही बदलणार नाही का हो कधी? बरं, वाचन तर म्हणजे बोलूच नका. कोणी एकेकाळी मी बऱ्यापैकी
आमदार खासदारांबरोबर बसलेलो आहे, गप्पा मारलेल्या आहेत. त्यांच्या बोलण्यातून मला दया यायला लागली त्यांची. मला वाईट वाटतं. त्यांची भाषणं, एकही नेत्याचं भाषण ऐकावं असं भाषणच नाही हो. असं भाषणच नाही. त्या भाषणामध्ये ती आत्मीयता नाही, ती पोटतिडीक नाही. फार वाईट वाटतं, खरंच सांगतो. माझ्या या देशावर, माझ्या राज्यावर, माझ्या मातृभूमीवर, माझ्या मातृभाषेवर मी भयानक प्रेम करतो. इतकं काही झालं ना तरी माझ्या मनात एक एवढा पण विचार येत नाही की कुठेतरी दुसरीकडे जाऊन राहावं. नाही, एवढंच काय, मला परत 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 प्रत्येक जन्म मला भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि हिंदू धर्मामध्येच मिळावा असंच वाटतं. इतकं सगळं होऊ नये. इतकी पाळं मुळं घट्ट आहेत हिंदू धर्माबद्दल, भारताबद्दल, भारत मातेबद्दल. पण तरीसुद्धा म्हणूनच जास्त त्रास होतो, म्हणूनच जास्त यातना होतात. तुम्हाला नाही का होत कधी यातना? काय वाटतं तुम्हाला? तुमच्याकडे कुणाकडे असल्या ह्याच्यावर काही उपाय आहे का हो? असेल तर सांगा. मनातली व्यथा आज बरेच दिवस बोलू नको बोलू, आज शेवटी तुमच्याबरोबर शेअर केली. ह्यासाठीच आहे माझे राष्ट्र आहे स्वाहा चॅनल. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ प्रसारित करा. धन्यवाद.